आपण पाहतोय या दरम्यान आता गणबोटे यांचं जे पार्थिव आहे ते सध्या निघालेलं आहे। गणबोटे यांची ही अंत्ययात्रा आपण पाहतोय। पुण्यातली ही दृश्य आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर गणबोटे यांचं पार्थिव जे ते सध्या निघालं असल्याचं आपण पाहतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर एकीकडे जगदाळे यांचं देखील पार्थिव निघालेलं आहे, तर दुसरीकडे गणबोटे यांचं हे पार्थिव सध्या निघालं असल्याचं पाहायला मिळतं। तर आपण पाहतोय यावेळेस या अश्रूंचा बदला घ्या अशीच भावना जी आहे ती प्रत्येकाच्या मनात सध्या आपल्याला पाहायला मिळते। बदला हा घ्यायलाच हवा, किती दिवस शांत बसणार हा सवाल उपस्थित केला जातो। हे करून नेमकं काय मिळालं, निष्पाप जीवांचा बळी नेमका का घेतला हाच सवाल उपस्थित केला जातो। गणबोटे यांच्या पत्नी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। हे कुटुंब फिरण्यासाठी गेलेलं होतं, मात्र कुणाला माहीत होतं की अशा प्रकारे हे पार्थिव घरी येणार आहे। काश्मीरमध्ये हा हल्ला झाला। गणबोटे आणि जगदाळे हे घनिष्ठ मित्र आणि तंबूतून बाहेर बोलावून पुराणाच्या काही ओळी वाचण्यास सांगितल्या। त्या ओळी वाचता आल्या नाही। हिंदू आहे ही माहिती पडलं, नाव विचारलं आणि थेट डोक्यात गोळी झाडली। जवळ असलेलं कुटुंब हतबल झालेलं होतं, काहीच करू शकत नव्हतं। 54 वर्षीय जगदाळे आणि त्यांचे घनिष्ठ मित्र गणबोटे या दोघांना देखील त्यांच्या कुटुंबाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहायला लागलेलं। निष्पाप जीवांचा बळी घेऊन या अतिरेक्यांना नेमकं काय मिळालं हाच सवाल सध्या उपस्थित केला जातो। सासूनयनांनी यावेळेस अखेरचा निरोप दिला जातोय। आई, मी अगदी काही दिवसांमध्ये परततोय, मी लवकरच घरी येणार आहे असा संदेश घेऊन निघालेले गणबोटे आणि जगदाळे अशा प्रकारे घरी परततील हे कुणालाच माहीत नव्हतं। तब्बल 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। तब्बल 6 जण हे राज्यातले 27 ते 28 जण यांचा मृत्यू झाला आहे। 12 ते 13 जण अद्यापही आपल्या जीवाशी लढताय, रुग्णालयामध्ये दाखल आहेत। काय चूक होती यांची हाच सवाल सध्या उपस्थित केला जातो। स्वतःला सावरणं, स्वतःला सांभाळणं कठीण झालेलं आहे। काश्मीर ते पुण्यापर्यंतचा या पार्थिवासोबतचा प्रवास या कुटुंबाला करावा लागलाय आणि त्यानंतर ही अंत्ययात्रा आता निघाली। काय आमची चूक होती हाच सवाल या कुटुंबानं उपस्थित केलेला आहे। मुलाच्या डोक्यावरचं मायेचं छत्र, या दरम्यान वडिलांचं छत्र हे हरपलेलं आहे। ही दोन दृश्य जे आहे ती प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडवणारी आणि दुसरीकडे अतिशय भावनिक असं वातावरण निर्माण करणारी निश्चितच म्हणावी लागणार आहे। कारण ही दोन्ही दृश्य आपण पाहतो, एकीकडे जगदाळे यांची मुलगी या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेली दिसतीये, तर गणबोटे यांच्या पार्थिवावर देखील अगदी काही वेळातच अंत्यसंस्कार होतील। ही शेवटची यात्रा सध्या निघाली असल्याचं आपण पाहतो। या अश्रूंचा बदला घ्या असंच सध्या म्हटलं जात आहे। हे पार्थिव पुण्यामध्ये दाखल झाले, त्यानंतरच खरं तर गणबोटे आणि जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। संतोष जगदाळे हे गेल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। हसता खेळणारा कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेलेला आहे। संपूर्ण कुटुंबावरती शोककळा पसरलेली आहे।
संतोष जगदाळे यांना बाहेर फिरण्याची, नवीन नवीन ठिकाणी जाण्याची प्रचंड आवड होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी अरुणाचल प्रदेशचाही दौरा केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी काश्मीरला फिरण्याचा. निश्चितच प्रत्येकाला वाटतं आपला भारत कसा दिसतो, आपला देश कसा दिसतो हे आपण पाहावं आणि त्यासाठी बाहेर पडलेलं हे कुटुंब होतं. संतोष जगदाळे यांना बुधवारी रात्री 11:15 वाजता पुणे विमानतळावरती आणण्यात आलं. तेथून रात्रभर रुग्णालयातल्या शीतगृहामध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि त्यानंतर आज सकाळी साधारणतः 7 वाजता त्यांचं पार्थिव कर्वेनगरमधल्या त्यांच्या घरी आणण्यात आलं. आता ही अंत्ययात्रा निघाली आहे. वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आसावरी जगदाळे यांनी त्या ठिकाणची आपबीती सांगितली आणि त्या ठिकाणची ही आपबीती अतिशय भयानक आहे.